करत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज आरोग्य कला व क्रीडा पंढरीत चॅम्पियन फुटबॉल क्लब व माहीर नायकोडी फुटबॉल क्लब आयोजित टर्फ नॉकआउट चॅम्पियन फुटबॉल स्पर्धा 2024 संपन्न। मिरज चॅम्पियन फुटबॉल क्लब व माहीर नायकोडी फुटबॉल क्लब मिरज फुटबॉल टर्फ नॉकआउट चॅम्पियन ट्रॉफी 2024 22 वर्षाखालील मुलांची फुटबॉल लीग सामन्यांचे आयोजन दिनांक 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन पार्क ग्राउंडवर केले होते। फुटबॉल लीग स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर, माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली जिल्हा व जनाब विनोदजी बागवान, प्रसिद्ध उद्योजक तथा पत्रकार, माहिती अधिकार प्रतिनिधी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आलं। तत्पूर्वी फुटबॉल संघातील खेळाडू यांची ओळख करून देण्यात स्पर्धेला सुरुवात झाली। सदर स्पर्धेत 12 फुटबॉल संघांनी अनुक्रमे MNFC, CFC, अन्ना FC, BIFC, FFC, युनायटेड FC, MPFC, डॉक्टर FC, KFC, BFC, रेल्वे यंग बॉईज, माहीर नायकोडी फुटबॉल क्लब या संघांनी भाग घेतला होता। अंतिम सामन्यात चॅम्पियन फुटबॉल क्लब हा विजेता तर माहीर नायकोडी फुटबॉल क्लब हा उपविजेता संघ ठरला। अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितेश दादा कांबळे, दयानंद दादा खोत, माननीय आकाश भया कांबळे उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला भव्य ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली। टर्फ नॉकआउट फुटबॉल स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 7,000 माननीय नितेश दादा कांबळे यांच्या मार्फत, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 4,000 माननीय दयानंद दादा खोत यांचे मार्फत आणि सर्व चषक माननीय आकाश भया कांबळे यांच्याकडून देण्यात आले होते। सामन्याचे संयोजन जनाब मलिक भाई नायकोडी, जनाब इब्राहिम देसाई, सुलतान नायकोडी, इसाक देसाई, प्रथमेश परदेशी, युवराज नाईक, अरमान देसाई, आजिम नायकोडी, सादिक देसाई, आयबाल मोबू, आमोस मोबू, रेहान अत्तार, मोहम्मद शेख, साहिल पेग, जैद मोमीन, आलिम मोमीन यांनी केले होते। विजेत्या व सहभागी संघाचे हार्दिक अभिनंदन। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।